धाराशिवला पाऊस आणि वादळी वाऱ्याचा तडाखा बसलेला आहे। मुसळधार पावसामुळे आंबा पपई फळबागांचं नुकसान झालेलं आहे। धाराशिव, उमरगा, कळंब, तुळजापूर भागामध्ये मोठं नुकसान झालंय। मदत न दिल्यास आत्महत्या करण्याची वेळ येईल अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। शेतकरी आपल्यासोबत आहेत। मला सांगा, तुमच्या गावामध्ये काय नुकसान झालं? आमच्या गावामध्ये आंब्याच्या बागाचं अतोनात नुकसान झालं आहे, पॉलिओस झालं आहे। शेतामध्ये माझ्याकडे भाजीपाल्यामध्ये कोथिंबीर केलेली आहे, मी 1 एकर कोथिंबीर आहे आणि आंब्याची बाग 1.25 एकर आहे। तर माझं अतोनात एवढं नुकसान झालं, दोन्ही कोथिंबीरचं पण नुकसान झालं आणि आंब्याच्या बागेचं पण खूप नुकसान झालं। आता तर रामदादा येऊन गेले, त्यांनी सर्व पाहणी करून गेले आणि त्यांनी आश्वासन दिले की मला शेतकऱ्याला मी मदत करू। काय आंब्याचं नुकसान झालं? किती तर तुमचं क्षेत्र आहे इथं गावामध्ये? मी वसंत पांडुरंग वडगणे, जवळे दुमाला, तालुका जिल्हा धाराशिव। माझ्याकडे 1 एकर केशर जातीचा आंबा आहे। काल 5 वाजता जवळजवळ 1 ते 1.5 तास भरपूर पाऊस पडल्यामुळे आंब्याचे 100% नुकसान झालेलं आहे। त्यामुळं किती उत्पन्न तुमचं बुडालं? 1.5 ते पावणे 2 लाखाचं उत्पन्न बुडालं माझं। त्यामुळं टोटल शासनानं आम्हाला काहीतरी मदत करावी अशी विनंती करतोय संतोष जाधव, ट्युनिंग मराठी, धाराशिव।